आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया अलायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडंट आहोत का, तर ते म्हणले नाही सुप्रिया. म्हणजे मी काल त्यांना म्हणलं बाबा मान गए उस्ताद तुमको, कारण का त्यांनी सांगितलं होतं. तसंच दिदींचं झालं. दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने 25हून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही. आणि तसंच तामिळनाडू काल थिरू स्टॅलियनजी पण होते, त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं. त्याच्यामुळे प्रत्येक राज्यातून म्हणजे महाराष्ट्र असेल, वेस्ट बेंगॉल असेल, उत्तर प्रदेश, अनेक कर्नाटका, तेलंगणा मुख्यमंत्र्यांशी काल आमचं बोलणं झालं. राजस्थानला काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं. त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत. कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आम्हाला माहिती आली की हे सगळं ते प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे. ठीक आहे, बघूया ना काय होतं. निवडणूक संपली आता वन ॲट अ टाइम सगळ्यांचे प्रश्न घेतला. नाही, मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे, पण होल पॉइंट इज नंबरचा सगळा एक आढावा. काल आमची फक्त एक प्राथमिक मीटिंग होती. काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियानी जो सगळ्यात मोठा पक्ष आहे शेवटी या संविधानाप्रमाणे दिसतो, त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा नंबरचा पक्ष आहे त्यांना पहिली संधी दिली जाईल. पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत. काय तुम्हाला सांगू, मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला. परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपरवर खूप असतं निवडून आल्या. तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री 1:30 वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात. माझा फोन पण माझ्याकडे नाहीये. दादांना काय सल्ला द्या? मोठ्या हो, मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने, नात्याने जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. मला याची माहिती नाही बाबा, दुसरे के घर में क्यों झाकू. महाराष्ट्रात असं सांगितलं होतं, परंतु फक्त त्यांच्या वाट्याला 9 जागा आल्या. काय वाटतंय कशामुळे? मला याची सवय आहे. मी 10 वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय. असं बोलते रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे. तेव्हा काय इलेक्शन का जुमला, हे तुम्ही म्हणजे मी तर इतका जवळून पाहिलेलं इतके